ठीक आहे. आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे पॉवर पॉईंट. स्टार्टला क्लिक करूया आपण. ठीक आहे, पॉवर पॉईंट टाईप करून घेतलं. ठीक आहे, पॉवर पॉईंट सुरू झालं. त्याच्यामध्ये काय न्यूला क्लिक करायचं, न्यू ब्लँक प्रेझेंटेशन म्हणून त्याला आपण क्लिक करू. किंवा साईटला सगळे रेडीमेड टेम्पलेटसुद्धा आहेत. याच्यात आपण बघितलं की वर्डमध्ये पण सेम असंच होतं, एक्सेलमध्ये पण सेम असंच होतं, टेम्पलेट्स वगैरे. आपण काय करू, ब्लँक प्रेझेंटेशन आपण घेऊ. ठीक आहे, आपलं पेज इथं ओपन होईल. आता यामध्ये आपण काय करू शकतो, तर बेसिक आपण एक ॲनिमेशन आपण देऊ शकतो, इफेक्ट्स वगैरे सगळे. एक आपण एक्झाम्पल घेऊया की मला काय करायचं, एखादं क्लासबद्दल मला इन्फॉर्मेशन द्यायचं आहे की त्याच्यामध्ये कुठले कुठले कोर्सेस वगैरे आहेत हे मला सांगायचं आहे. तर पहिलं मला इथं जे काही पेज दिसतं हे आपले डिझाईनचं सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे, तर पहिलं हे पेज दिसतं, ह्या पेजला आपण म्हणणार आहे स्लाईड. याच्यात आपण बघितलं वर्डमध्ये पेज 1, पेज 2, तसं एक्सेलमध्ये सीट 1, सीट 2, तसं पॉवर पॉईंटमध्ये आपण म्हणायचं आता स्लाईड म्हणायचं. ठीक आहे, आता इथं जर मी होममध्ये इथं जर क्लिक केलं न्यू स्लाईड, तर असे वेगवेगळे डिझाईन्स आहेत. त्यापैकी पहिली जी आहे ती टायटल स्लाईड, जी बाय डिफॉल्ट इथं चालूच आहे. ठीक आहे, आपण नाव वगैरे देऊ. आपण समजा XYZ आपण म्हटलं की कम्प्युटर म्हटलं. ठीक आहे, नंतर क्लिक टू ॲड सबटायटल मी असं म्हटलं की कोर्सेस डिटेल्स असं म्हटलं. एक माझं डिझाईन झालं आता इथं. ठीक आहे, परत मी न्यू स्लाईडला जाऊ, टायटल अँड कंटेंट दुसरं घेऊ. आता मी एखाद्या कोर्सबद्दल माहिती देऊ. आता काहीतरी आपल्याला जो काही कोर्स करायचा असेल त्याचं, जसं की मी असं म्हटलं की टॅली प्राईम. ठीक आहे, मग टॅली प्राईममध्ये मी काय काय शिकवणार आहे ते मी खाली टाकलं. ठीक आहे, जसं की मी असं म्हटलं की जर्नल एंट्रीज. ठीक आहे, जर्नल एंट्रीज. त्याच्यानंतर मी असं म्हटलं की रिपोर्ट्स. ठीक आहे, आणि GST असं दाखवलं. कंटेंट जे काय असेल ते पुन्हा न्यू स्लाईडमधून टायटल कंटेंट दुसरा एखादं मी काय केला, कोर्स टाकलं. जसं की मी असं म्हटलं की प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंगमध्ये काय काय आहे, CPP. चला असं दुसरं एखादं एक्झाम्पल तुम्ही घेतलं तर घेऊ शकता. कुठले मी एक्झाम्पल घेतलं कोर्सेसचं. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय म्हणजे 3 स्लाईड झाले. आता यातली कुठली दुसरी आपलं पाहिजे असेल तीही मी घेऊ शकतो. जसं की सेक्शन हेडर म्हटलं तर टायटलसाठीच आहे. पुन्हा त्याच्यानंतर टू कंटेंट जर म्हटलं, एखादा कंटेंट टाकला, टू कंटेंट इकडे एक आणि इकडे एक टाकला. ठीक आहे, पुन्हा न्यू स्लाईडमधून कंपॅरिझन जर म्हटलं, इथं जर आपण कम्पेअर करू आपण. ठीक आहे, त्याचे सर्व ऑप्शन्स टाकले आपण अशा पद्धतीने. त्यानंतर मला काय टायटल ओनली, मला फक्त टायटलच पाहिजे असेल टायटल घेऊ शकतो. मला ब्लँक पेज पाहिजे असेल ब्लँक घेतलं तर डायरेक्टली टाईप नाही होतं इथं. तर त्यासाठी काय करायचं, ते इन्सर्टमधून टेक्स्ट बॉक्स असं टाईप होतं. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं आपण काय डिझाईन्स वगैरे घेऊ शकतो. आपल्याला जे पाहिजे असेल ते आपण डिझाईन्स घ्यायचे. नको असलेलं मी डिलीट करून टाकतो मी सगळ्यात. ठीक आहे, बाकी जर होममध्ये जर बघितलं तर बाकीचे ऑप्शन सगळे सेम आहेत. सिलेक्ट करून घेतलं. आपल्याला फॉन्ट द्यायचा असेल मी फॉन्ट देऊ शकतो. साईज द्यायची असेल साईज, बोल्ड, इटालिक, अंडरलाईन. ठीक आहे, किंवा कलर पाहिजे असेल तर कलर. हे सगळे ऑप्शन आपले सेम. एक आपण डिझाईन मी प्रॉपर एक करून घेतो फक्त. जस्ट त्याला मी आता अशा पद्धतीनं काहीतरी फॉर्मॅटिंग करून घेऊ. ठीक आहे, याला मला एलिमेंट द्यायचे. हे सगळं आपलं वर्डमध्ये झालेलंच आहे. ठीक आहे, सेम तेच ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, आपल्याला पाहिजे असेल तसं आपण त्याला काय करायचं, फॉर्मॅटिंग करून घ्यायचं. ठीक आहे, साईज वगैरे कलर वगैरे काय असेल ते असेल. ठीक आहे, कुठला घेतला तर कलर हा घेतला, जे हवा असेल तर आपण अप्लाय करून घेऊ. प्रत्येकाला आपण वेगवेगळं आपण देऊन टाकू. ठीक आहे, साईज वगैरे दिल्याला मी सेंटर देऊ. ठीक आहे, त्याला बोल्ड अंडरलाईन देऊ. म्हणजे आपण डिझाईन करताना कशा पद्धतीने करणार ते आपण करू शकतो. ठीक आहे, चालू करून घेतलं आहे कलर. असं आपण प्रत्येकाला वेगवेगळा आपण कलर देऊ शकतो. ठीक आहे, परत पहिल्या पेजला. बाकी आपण होममध्ये ऑप्शन सगळे सेमच आहे ना सगळे. ठीक आहे, त्यानंतर आपण जाऊ इन्सर्टमध्ये. इन्सर्टमध्ये आपण पिक्चर्स, पुन्हा शेप्स काय पाहिजे असेल ते पण घेऊ शकतो. मॅप्स वगैरे घेऊ शकतो सगळं आपण. वर्ड आर्ट वगैरे. ड्रॉ पण सेमच आहे जो आपण वर्डला बघितला. डिझाईनला जाऊ. डिझाईनमध्ये काय करतात तर पूर्ण स्लाईडला आपण डिझाईन देऊ शकतो. तिथं क्लिक करून आपण डिझाईन घेऊ. बरं, कुठलं पाहिजे असेल तर आपण डिझाईन देऊ शकतो. पण जर मी डिझाईन घेतलं तर प्रत्येक स्लाईडला ते अप्लाय होतं. बरोबर, सेमच. ठीक आहे, मग मी काय करतो, प्रत्येकाला मला वेगवेगळा कलर पाहिजे असेल मग पहिल्या पेजला जाऊ डिझाईनमध्ये. इथं जायचं आपण फॉर्मॅट बॅकग्राऊंड. मग त्यामध्ये मी सॉलिड फिल, ग्रेडियंट, पिक्चर स्ट्रक्चर किंवा पॅटर्न पण देऊ शकतो. बघू कसं.
सॉलिड फिलमध्ये आपण एक सिंपल कलर आपण देऊ शकतो त्याला, कुठला आपला पाहिजे असेल तो कलर, आहे का. ठीक आहे. परत ग्रेडियंटला जर गेलो तर आपण ग्रेडियंट रेडीमेड आहेत सगळे, कुठला पाहिजे तो आपण तो पण देऊ शकतो. पिक्चर और स्ट्रक्चर म्हटलं, स्ट्रक्चर पण आपण देऊ शकतो. ते काय होतं की कुठल्या पेजला आहे त्याला आपण अप्लाय करू शकतो. मी प्रत्येकाला वेगवेगळा कलर अप्लाय करतो. जर तुम्हाला त्याच्यामध्ये आता कलर्स पाहिजे असतील, पॅटर्न्स पाहिजे असतील तर आपण पॅटर्न्स पण दिले तरी चालेल, जसं पाहिजे असेल तसं. क्लोज करून घेऊ. हे झालं डिझाईनमध्ये. आता ॲनिमेशनला जाऊ. परत पहिल्या पेजला जाऊ. तुम्ही ॲनिमेशनमध्ये जर समजणं त्यातलं रॅन्डम बार्स लागतं. पहिल्या पेजला आहे मी क्लिक केलं, रॅन्डम बार्स म्हटलं, दिसतं. अनकवर म्हटलं, फ्लॅश म्हटलं. ठीक आहे. इथं मोर ऑप्शनला क्लिक करून आपण मोर घेऊ शकतो आपण. ओके. म्हणजे अशा पद्धतीने आपण गॅलरीज जर घेतलं. आता हे काय झालं, इकडून आलं राईट साईडने, मग इफेक्ट ऑप्शनमधून मी लेफ्ट साईडने घेतलं, आता इकडून येणार. म्हणजे असंही करू शकतो आपण. मग प्रत्येकाला आपण वेगवेगळं काहीतरी आपण ॲनिमेशन देऊ. जसं की मी आता हे फ्लिपवाला घेतलं, आता फ्लिप आता इकडून झालं, मोर ऑप्शन्समधून त्याला लेफ्ट साईडने घेतलं. म्हणजे असंही करू शकतो आपण. रॅन्डम बार्समध्ये आता असे उभे स्ट्रिप्स आले, त्याला मी जर हॉरिझॉन्टल घेतलं तर आडवे स्ट्रिप्स येणार. असं प्रत्येकाला मी वेगवेगळं दिलं. तर हे ॲनिमेशन काय झालं, पूर्ण पेजला झालं. आता पेजमधल्या प्रत्येक कंटेंटला मला द्यायचं आहे, तर मी काय करणार, ॲनिमेशनमध्ये जाणार. ठीक आहे. या टेक्स्टला मी सिलेक्ट केलं, इथं मी फ्लोट इनला क्लिक. ठीक आहे. रॅन्डम बार्सला क्लिक. इथं मोर ऑप्शनला क्लिक करून आपण वेगवेगळे ॲनिमेशन देऊ शकतो. ठीक आहे. आता या ॲनिमेशनमध्ये सुद्धा एंट्रन्स, एम्पॅसिस, एक्झिट आणि मोशन पाथ 4 टाईपचे. जसं की मी असं म्हटलं की फ्लाय इन, बाहेरून आत येणार. पण तेच जर का मी एक्झिटमधून घेतलं तर फ्लाय आउट म्हणून आहे, आतून बाहेर जाणार. ओके. असं. किंवा आता एम्पॅसिसमध्ये जर बघितलं तर डार्क इन, कलरमध्ये जरा डार्क आलं असं. किंवा जर मोशन पाथमध्ये म्हटलं तर एक शेप घेतला मी, हा घेतला सर्कल, तर सर्कलच्या शेपमध्ये फिरणार असं. ठीक आहे. मग आपल्याला जे पाहिजे असेल ते देऊ शकते. पण यामध्ये मला मी मोर ऑप्शन्स घेऊ शकते. मोर एंट्रन्स, म्हणजे इथं आता एंट्रन्स आहे ते लिमिटेड आहेत, पण जर मी मोर एंट्रन्स जर केलं तर एंट्रन्सचेच एक्स्ट्रा आहे. जसं की याच्यामध्ये स्क्रोल करून बरेचसे घेऊ शकते. जसं की स्पिन आहे, स्ट्रेच आहे, बाउन्स आहे. ठीक आहे. फ्लिप आहे असं. मग आपल्याला जसं पाहिजे असेल तसं आपण इफेक्ट देऊ शकतो. जसं की मी हा त्याला अप्लाय केला. आपल्याला जे पाहिजे असेल ते आपण दिलं तरी चालेल. मी आता वरती जे काय आहेत ना तेच मी त्याला अप्लाय करतो सगळ्यांना. ठीक आहे. अंदाजे मी करून टाकतो सगळ्यांना. ठीक आहे. प्रत्येकाने आपल्याला जे पाहिजे असेल ते दिले तरी चालेल. बाउन्सवाला दिले, असं प्रत्येकाला वेगवेगळा आपण इफेक्ट अप्लाय करून देऊ. जसे की आपलं एक झालं प्रेझेंटेशन. आता हे झालं. आता नेक्स्ट जाऊ, आता पूर्ण स्क्रीनला आम्हाला मोठं बघायचं आहे तर मी स्लाइड शोला जाणार. स्लाइड शोमधून इथं ऑप्शन आहे फ्रॉम बिगिनिंग. आता मी तिसऱ्या पेजवरती आहे. फ्रॉम बिगिनिंगला क्लिक करू, पण ते पुढे जातच नाही. मी माऊसनं क्लिक करतो. ओके. परत माऊसनं क्लिक करतो, परत माऊसनं क्लिक करतो. आता हे काय होतंय की मला प्रत्येक वेळेस माऊसनं क्लिक करत बसावं लागतं, तर मला हे इफेक्ट दिसतात 1 बाय 1. बरोबर ना. ठीक आहे. पण तसं न करता मला हे ऑटोमॅटिक प्ले झालं पाहिजे. त्यासाठी काय करायचं, आता ट्रान्झिशनमध्ये यायचं. ट्रान्झिशनमध्ये इथं ऑप्शन आहे ऑन माऊस क्लिक. ठीक आहे. या ऑन माऊस क्लिकचं टिक मार्क आपण काढून टाकू. खाली आफ्टर म्हणून आहे, याला टायमिंग आपण देऊ 4 सेकंद. पण मी आता तिसऱ्या स्लाईडला आहे. बरोबर ना. ही टायमिंग मी तिसऱ्या स्लाईडला झाली. दुसऱ्या साईडला मी क्लिक करतो, झाली का टायमिंग? ती नाही झाली. आपण काय करूया, याला जी टायमिंग दिली ते सगळ्याला सेमच ठेवूया. म्हणून मी जाणार आता अप्लाय टू ऑल. आता ज्यावेळेस मी अप्लाय टू ऑलला क्लिक करणार, इथं जो काय इफेक्ट असेल तो पण सगळ्याला सेम आता आला का. ओके. मग आपण सेम ठेवू शकतो किंवा वेगवेगळं पण आपण ठेवू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. आता टायमिंग दिलेलं आहे. स्लाइड शोमधून जर मी फ्रॉम बिगिनिंग म्हटलं तर हे ऑटोमॅटिक आता प्ले होणार. मग अशी काय झालं, माऊसनं क्लिक करत बसायला लागलं. आता हे काय झालं, ऑटोमॅटिक सगळं प्ले झालं. ज्या सिक्वेलनं आपण दिला इफेक्ट त्या सिक्वेलनं झालेला आहे. जर मग अशी मी इफेक्ट देताना जर मी खालच्या कंटेंटला पहिला दिलं, जसं की जावा, पायथॉन, CPP, नंतर हे दिसताना तसं दिसणार. ठीक आहे. झालं. क्लिक केलं की आपलं एक्झिट या ठिकाणी झालं. समजलं. बरं. याला आपण काही साऊंड्स पण देऊ शकतो. मग त्यासाठी ट्रान्झॅक्शनला जायचं. इथं ऑप्शन आहे साऊंड्स, जसं की बॉल, तसा आवाज येणार फक्त. ठीक आहे. इथे झालं.
कॅमेराचा, टाईपरायटरचा. जो साऊंड पाहिजे असेल तो आपण देऊ शकतो. तो स्लाइड शो रन करताना दिसणार, तो आवाज तो ऐकू येतो आपल्याला. ठीक आहे, प्रत्येक स्लाइडच्या सुरुवातीला तो साऊंड येतो. ठीक आहे, ओके. समजलं. सेव्ह करायचं असेल फाईलमधून आपण सेव्ह, बाकीचं सेम ऑप्शन आहे आपला, डेस्कटॉपला वगैरे आपण सेव्ह करून घेऊ शकतो. कुठे पाहिजे असेल ते आपण ज्या लोकेशनला पाहिजे ते घेऊ शकतो, सेम ऑप्शन. ओके, ट्राय करा, काय डाऊट असेल तर सांगा नंतर.